टिटवीन आलं तर मी जरूर घेणार, कारण मी हा लिहिलेला नाहीये, मी फक्त वाचून दाखवत आहे. ही रक्तचंदनाची बाहुली आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक घरात चंदनाचे खोड असते, त्याचप्रमाणे रक्तचंदन असणे सुद्धा फार गरजेचे आहे. रक्तचंदनाचे लाकूड हे लेप करून मुक्कामार किंवा सांधेदुखीवर लावले जाते. निरनिराळ्या सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा रक्तचंदनाचा वापर केला जातो. रक्तचंदनाच्या वापरामुळे त्वचेला एक प्रकारचे तेज व चमक मिळते. त्याचप्रमाणे त्वचेवरील पुरळ, ॲलर्जी, मुरूम व त्वचेचा दाह सुद्धा कमी होतो. 6-7 दशकापूर्वी किंबहुना तत्पूर्वी ही अत्याधुनिक औषधांची सुविधा नव्हती. आजीच्या बटव्यातूनच रुग्णावर उपचार व्हायचे. आयुर्वेदास महत्त्व होते. रगद म्हणजे रक्ताचा अपभ्रंश. रगत चंदनाची बाहुली तर पाय मुरगळल्यावर आजीच्या बटव्यातून लगेच बाहेर यायची. लेप वाळल्यावर गरम पाण्याने शेकला की रुग्णास आराम वाटायचा. आजही काही मोजक्याच घरात मध्ये ही बाहुली